नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर म्हणून व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करण्यात येणार आहे। नागपूर शहराच्या विकास व विस्ताराला चालना देण्यासाठी नागपूर रिंग रोडला देखील मान्यता देण्यात आली आहे। उपक्षेत्र दुसरे वाहतूक व माल पुरवठा व्यवस्थापन राज्यात सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे। मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे। सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका या सुरू करण्यात येणार आहेत। वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23,487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे।